तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवरून लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे. ज्या राज्यपाल महोदयांनी आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये विधिमंडळाचा अपमान केला, तिथे भाषण न देता निघून गेलेले होते. त्यानंतर आणि त्याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अपमान केला. अनेक असे अपमान सहन करत करत हा महाराष्ट्र पुढे आलेला आणि राग वाढत चाललेला आहे. एकंदरच ह्याच्यावर आम्ही बोलू नये. आज देखील आपण बघितलं असेल विधान भवनात वरच्या हाऊसमध्ये मला वाटतं तो विषय घेतला गेला, पण खालच्या हाऊसमध्ये आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला. जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललंय, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, एनआयटीचा विषय घेण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही आम्हाला बोलू दिलं नाही. आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठवू दिलं नाही. महत्वाची गोष्ट हीच राहते की या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेरडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो, पण मी त्याच्यात जाणार नाही, मला त्याच्यात जायचं नाही. कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे, ते त्याच्यात बघताय तुम्ही जिथे सही केले त्यांनी तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे, त्यांना वाचवण्यासाठी. आणि ज्या राज्यपालांनी महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत, त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आदित्यजी, लोकसभेमध्ये हा मुद्दा घेतला गेलेला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली गेलेली आहे की या प्रकरणात 44 कॉल केले गेले. इथून पहिला प्रश्न आला. दुसरा प्रश्न, सुशांत सिंह यांच्या आत्महत्येआधी 44 कॉल केले गेले रिया चक्रवर्तीला. मला वाटतं त्यांच्या चौकशीत जे काय आलं असेल ते आलं असेल, पण महत्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं की चौकशी पहिली हीच झाली पाहिजे की या मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केलाय की नाही. दुसरी चौकशी हीच झाली पाहिजे की या राज्यपालांना वाचवलं का जात आहे, आणि ह्याच्यातून सगळे लक्ष विचलित करायला ते हे प्रयत्न करत आहेत. मी सगळ्यांशी बोलतो असंच चुकीचं. बोला. आय डोंट कमेंट ऑन. विलासजी, आपण मला एक सांगा, विरोधी पक्ष हा एक वेगळा विषय ठेवूया, पण राज्यपाल जे म्हणाले आहेत ते तुमच्या मनात राग नाही आलाय का? आलाय ना. प्रत्येक माणसाच्या मनात राग आलाय. जर कुठचाही इकडचा माणूस, कुठचीही दुसरी व्यक्ती कुठच्याही राज्यात गेली आणि तिकडच्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, आपल्या देशातल्या महापुरुषांचा अपमान करायला लागली, तर तिकडचा विरोधी पक्ष असेल, सामान्य नागरिक असेल, पण हे मुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाहीये, उपमुख्यमंत्र्यांच्या मनात राग नाहीये, सरकारच्या मनात राग नाहीये. इतर वेळी जे सरकार ज्यांच्यावर दबाव टाकतं, इतर सगळे यंत्रणा वापरल्या जातात, मग अशा वेळी हे सरकार गप्प काय? खरं तर ह्या सरकारनी त्यांना पदमुक्त केलं पाहिजे होतं, त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं. सरकारच्या मनात काडी मात्र राग नाही का? आज पण बघा, आम्ही जेव्हा राज्यपालांबद्दल बोलायला लागलो, आमच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एका बाजूला आम्ही महाराष्ट्र म्हणून हे महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांविरुद्ध जेव्हा बोलत आहोत, त्याच बाजूला हे खोके सरकार राज्यपालांना वाचवलं नाही गेलेलं. मग भावना नुसतं आम्हाला आहेत का? म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की हे सरकार जे आहे ते महाराष्ट्र द्वेषी आहे. आपण बघा, ह्याची क्रमांक जर लावला आपण तर नाही, मला पूर्ण बोलू द्या ना, जरा थांबा, मला पूर्ण बोलू तर द्या. पहिलं जर आपण बघितलं तर फॉक्सकॉन सारखे प्रकल्प असतील, बल्क ड्रग सारखे प्रकल्प असतील, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क जिथे आम्ही बुटीबुरीला आणू इच्छितो, हे सगळे प्रकल्प वेगळ्या वेगळ्या राज्यात पाठवले. कुठेही आमचे मुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत ते काही बोलले नाहीत. नंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री एवढं त्यांनी अग्रेशन दाखवल्यानंतर देखील आमचे मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. आमच्याकडचे 2 मंत्री जे तिथे जाणार होते तिकडून धमकी आल्यानंतर घाबरले आणि गेलेच नाहीत. इथे आमच्यावर आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न करतात. तिथे कुठेही काडी मात्र शब्द काढला नाही, तिथे जाण्याची हिंमत दाखवली नाही. तसंच राज्यपाल जिथे जिथे बोलत आहेत सगळं ठीक आहे, गद्दारी वगैरे आम्ही एवढं बंड केला, सगळं केलं, अमुक केलं, तमुक केलं, जे छाती फोडून बोलत आहेत, मग राज्यपालांसमोर तुम्ही राज्यपालांना माफी का नाही मागायला लावत? राज्यपालांना पदमुक्त का नाही करत आहे? आणि मुळात प्रश्न हाच राहतो की ह्या भावना ज्या आहेत महाराष्ट्राबद्दल त्या नुसतं आम्हालाच आहेत का? ह्या खोके सरकारमध्ये नाही आहेत का? आज दाखवून दिलं त्यांनी. आदित्यजी, या प्रकरणामध्ये राहुल शेवाळे यांनी आणखी एक असा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणात की बिहार पोलिसांच्या तपासात आदित्य मी ह्या व्यक्तीला काडी मात्र किंमत देत नाही. म्हटलं आहे की तुम्ही बघा, मध्यंतरी जे बिहारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलात
तर कदाचित आता हा ह्यांचं लग्न हे काही ह्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहितीये, मला ह्याच्यात जायचं नाही. आदित्यजी, या पार्लमेंटमध्ये काही लोकांबद्दल काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही. आदित्यजी, पार्लमेंटमध्ये हेतू आरोप केले जात आहेत, परंतु या संदर्भात सातत्याने फक्त नुसते तुमचं नाव आरोप का होतात, घेतलं आरोप जातं? होतात. आता कसं आहे तुम्ही आता वर्ल्ड कप बघितलं असेल. वर्ल्ड कप मध्ये जो फुटबॉलर सगळ्यात चांगला खेळतो त्याला मार्किंग जास्तीत जास्त केलं जातं. मेसीवर किती लोक होते, एम्बापेवर किती लोक होते आणि बाकीच्यांवर किती लोक होते. तर ठीक आहे, आपण गोल मारत राहू. ते सेल्फ गोल मारतात, त्यांना सेल्फ गोल मारू द्या. पण राजकारणासाठी वापर होतो असं आव्हान वाटतंय करायचं का? त्यांना या संदर्भात कारवाई करावी, सत्ता समोर आणण्याबाबत. आदित्यजी, या मी- प्रकरणाचा राजकारणासाठी वापर होतो असं वाटतं बिलकुल का? नाही, बिलकुल नाही. मी कुठेही यांच्यावर काही घाणेरडं बोलणार नाही. जे माझ्या सगळं माझ्या समोर आहे, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. अरे पण विचारा ना कोणीतरी. एनआईटी घोटाले के जो आप लोग आरोप लगा रहे हैं, तो उससे ये करने के लिए अब आप पर नए तरीके के आरोप लगाए जा रहे हैं. तो दिल्ली में राहुल शेवाई ने आप पर नए तरीके के आरोप लगाए. उस गंदगी में मैं जाना नहीं चाहता. कई लोगों के मन बहुत काले होते हैं, उनका जो पर्सनल लाइफ है उसमें मुझे जाना नहीं है. उनके काफी सारे वीडियोस है, आपको भी पता है क्या क्या चलता है, उसमें मुझे जाना नहीं, क्योंकि वो मेरा कैरेक्टर बहुत दूर है उनसे. हम साफ लोगों के साथ रहते हैं, अच्छे लोगों के साथ रहते हैं, और मुझे खुशी है कि ऐसे लोग जो थे उधर गए. अभी दूसरी चीज यही रहता है, सबसे अहम चीज यही है कि इस अधिवेशन में सबसे बड़ा मसला यही है कि जो एनआईटी का घोटाला हुआ है उसे हमने लोगों के सामने लाया है. मुख्यमंत्री महोदय ने इस्तीफा देना जरूरी है. एक तो ये मुख्यमंत्री जो है वो इलीगल मुख्यमंत्री है, उन्होंने इस्तीफा देना जरूरी है. दूसरा जो मुद्दा हमने उठाया है वो राज्यपाल महोदय का है. हर बार उन्होंने इस महाराष्ट्र का अपमान करते आए, वो फिर महाराष्ट्र के महापुरुषों का हो, महाराष्ट्र के विधिमंडल का हो, हर बार उन्होंने कुछ न कुछ गलत शब्द का इस्तेमाल किया है. और ये सोच समझ के किया है, जानबूझ के किया है. ऐसे नहीं हो कि गलती से कुछ हुआ है, क्योंकि ये तो उन्होंने एक क्रमांक लगाया है, क्रोनोलॉजी लगाई है पूरी, जो इंसल्ट करते गए. तो यही दो मसले हैं और इसी पे हम चलते रहेंगे. कहीं ना कहीं जो हमारे राज्य से इन्वेस्टमेंट अन्य राज्यों में लेके गए हैं, हमारे राज्य से जिले तोड़ने हैं, कर्नाटक में लेके जाने हैं, हमारे राज्य में जैसे महापुरुषों का अपमान हो रहा है, इससे पूरा फोकस विचलित करने के लिए ऐसे गंदे आरोप लगाए जा रहे हैं. उस गंदगी में मैं जाना नहीं चाहता. आदित्य जी कल कि ये मामला अदालत के ऊपर सुबह काफी चर्चा भी हुई और इसके वजह से भी सरकार नहीं, अंदर अगर आप देखें तो हमें विधानसभा में बात करने के लिए कोई चांस नहीं मिल रहा, कोई चांस दिया नहीं जा रहा है. हम चिल्ला रहे हैं, हम वेल में जा रहे हैं, हम साथ में उठ रहे हैं, लेकिन डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो नहीं हो रही है. ये जो मामला सब जुडिस और जो बात कर रहे हैं आप, अगर आपने देखा होगा तो अजीत पवार साहब से लेके दिलीप वलसे पाटिल साहब से लेके नाना पटोले साहब तक हम सब ने बात की कि सब जुडिस हो या ना हो, कौन से विषय पे चर्चा हो सकती है और नहीं हो सकती है. लास्ट पिछले विधानसभा के अधिवेशन में उन्होंने मुझे ही बताया था, जब मैंने उनको स्टेटस को के बारे में कहा था, तो उन्होंने कहा था कि हम सुप्रीम है वगैरह वगैरह, बहुत सारी बातें की थी. लेकिन बराबर जहां इस सरकार को कोई तकलीफें होती है तब सब जुडिस का मामला आ रहा है, नहीं तो कुछ सब जुडिस का मामला नहीं आता. आदित्य जी कल तो सब जुडिस और प्रेजुडिस, इसमें फर्क उनको शायद पता नहीं है. आदित्य जी कल उद्धव जी ने कहा था कि महाविकास आघाड़ी का मोर्चा नैनो नहीं देवेंद्र जी के साइज का है. उसको लेकर बीजेपी आक्रामक है, कह रही कि शिवसेना एक बहुत सी राजनीति तो उनकी आपत्ति किस बात पे, नॅनो के साइज पे की उनके साइज पे? नहीं उनका कहना है कि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आलो पुन्हा इथे. विधान केलेलं आहे, जागा देणार नाही. दुसरीकडे आपले मंत्री म्हणतायत की आपल्याला मे महिन्यामध्ये पाण्याची गरज लागते, कृष्णा कोयनेचं पाणी आपल्याला आम्ही देत आलेलो आहोत, तेव्हा आम्ही विचार करू. पहिली गोष्ट ही आहे, एक स्पष्ट चित्र आहे, आपल्या पण सर्व्हेमधून कळत असेल आपल्याला, की येणाऱ्या जे कर्नाटकाच्या निवडणुका आहेत तिकडचा जो सत्ताधारी पक्ष आहे हे हरतील की काय असं वातावरण तिथे आहे. आणि म्हणून विषय काय नक्की घ्यायचा, पेटवायचा कसा विषय, कर्नाटक कसा पेटवायचा, महाराष्ट्र कर्नाटक वाद अजून कसा वाढेल, ह्याच्यावर त्यांचं लक्ष आहे. आश्चर्याची गोष्ट हीच आहे, धोकादायक गोष्ट हीच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक होऊ नये जे ठरलं होतं ते हे कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिकडचं जे काही त्रास जो होतो तिकडच्या स्थानिक नागरिकांना होतोय, कारण मुळात हे दोन आपल्याच देशातल्या राज्यामधला वाद आहे, सीमा भागावरनं वाद आहे, कुठे सीमा कशी आली पाहिजे ह्याच्यावरनं वाद आहे. पण हे वाद सुप्रीम कोर्टामध्ये असताना वर्षानुवर्ष चालत असताना खरं तर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी असं वागणं किंवा बोलणं हे अपेक्षित नाहीये. पण हे जर तिथून बोलत असतील तर वाद न वाढवता काहीतरी उत्तर तर देणं गरजेचं आहे. पण आमच्याकडचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, इकडे सगळं काही चालतं त्यांचं की आमच्या पक्षात ये नाही तर तुमच्या मागे पोलीस लावतो, हे करतो, केस लावतो. पण तिकडच्या मुख्यमंत्र्यांना काही बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, ताकद नाही आणि मुळात घाबरून गप्प बसलेले.
हेच मी सांगत आहे की हे सरकार जे आहे हे महाराष्ट्र द्वेषी आहे, महाराष्ट्र विरोधी सरकार आहे. कारण जो महाराष्ट्र एका चांगल्या दमानी पुढे चाललेला, महाविकास आघाडी सरकारमध्ये पुढे चाललेला 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आम्ही आणली, शाश्वत विकास करत होतो, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये कामं चांगली होत होती, गावांमध्ये कामं चांगली होत होती, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती त्यांची आपण पहिल्याच इकडच्या अधिवेशनात केलेली. हे सगळं होत असताना आपण बघत असाल ओला दुष्काळ ह्या सरकारने जाहीर केला नाही, शेतकऱ्यांची मदत केलेली नाही, प्रकल्प 5 आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. परवाकडचे पण जे प्रकल्प आपण ऐकलं की 70,000 कोटी की 65,000 कोटी, त्याच्यातून 60% प्रकल्प हे जुने प्रकल्पना त्यांनी नुसतं कॅबिनेटची मंजुरी कशावर दिली सब कमिटीची, तर नवीन सवलतींवर, म्हणजे जुने प्रकल्पना त्यांनी एक्सपॅन्शनसाठी जागा दिली, बाकी काही केलेलं नाहीये. आणि म्हणून हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आपण बघत असाल हे सगळे खेळ चालू आहेत. पण महत्वाच्या 2च गोष्टी आहेत. ह्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हा घोटाळा लोकांसमोर आलेला तो स्पष्ट आहे, हे तुमच्या पण सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना कळलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जे राज्यपालांनी सतत या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, आपल्या महापुरुषांचा अपमान केलेला आहे, विधिमंडळाचा अपमान केलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहे. पण हे खोके सरकार त्यांना